धाराशिवमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दौऱ्यात गोंधळ घालणाऱ्या 11 मराठा तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा मराठा तरुणांनी निषेध करत जाब विचारला। शहरातील हॉटेल पुष्पक पार्क इथं राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये घुसून गोंधळ घातला होता। तर मराठा तरुण मराठा आरक्षणाबाबत राज ठाकरेंची भूमिका विचारण्यासाठी गेले होते। राज ठाकरेंची भेट न झाल्यानं तरुणांनी गोंधळ घातला आणि आनंदनगर पोलीस स्थानकात 11 मराठा आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। आनंदनगर पोलिसात आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। तर धाराशिवमध्ये राज ठाकरेंविरोधातील आंदोलन भोवलेलं आहे। ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। तर यावेळी गोंधळ घालणाऱ्या 11 मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले। राज ठाकरेंनी एक वक्तव्य केलेलं होतं, महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही। त्यानंतर धाराशिवमध्ये ज्या ठिकाणी राज ठाकरे ज्या हॉटेलवर थांबलेले होते तिथं मराठा आंदोलक गेलेले होते। त्यांनी राज ठाकरेंशी बातचीत करण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र समन्वयकांची भेट राज ठाकरेंनी घेतली। मात्र त्या भेटीनंतर त्यांनी स्वतः सांगितलेलं होतं की मी मनोज जरांगे पाटलांशी बोलेल आणि त्यानंतर आता आपण पाहतो ही मोठी अपडेट आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे। ज्ञानेश्वर, नेमकं काय? काल राज ठाकरे यांचा जो धाराशिव दौरा झाला तो वादग्रस्त ठरला आणि मराठा आंदोलकांनी आणि राज ठाकरे समर्थक यांच्यामध्ये मोठा वाद झाला होता। यावरून गोंधळ झाला होता आणि आज धाराशिव पोलिसांनी राज ठाकरे यांना जाब विचारणाऱ्या किंवा त्यांच्यावर त्या ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या जवळपास 11 मराठा आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। यामध्ये विशेष असं सांगता येईल की मनसे किंवा राज ठाकरे यांच्या वतीनं कोणतीही फिर्याद दिली गेली नाही। पोलिसांनी स्वतःहून हा गुन्हा कुठेतरी दाखल केलाय असं दिसतं। या संदर्भातली प्रेस नोट देखील पोलिसांनी प्रसार माध्यमांना दिली आहे। एकंदरीतच काय तर राज ठाकरेंनी धाराशिव सोडल्यानंतर हा वाद मिटला असं वाटत असताना पोलिसांनी या संदर्भात जो गुन्हा दाखल केलेला आहे त्यावरून हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत। निश्चित धन्यवाद ज्ञानेश्वर ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।